नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 97 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचेत, सरळ ताठ बसायचंय, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्यामध्ये, त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत, मी ते आकर्षित करीत आहे. माझ्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी खूप आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथून पुन्हा एकदा श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने पुन्हा एकदा श्वास सोडायचा आहे. सावकाश करायचा आहे.
आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यानही करायचं आहे. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाच्या मौन ध्यानाला. चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा आणि जे काही विचार येत असतील ते येऊ द्या, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदी पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगणार दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे धन्यवाद द्या. येस, ग्रॅटिट्यूड. तुम्ही पाहिलं असेल तर आपल्या मेडिटेशनची सुरुवातच आपण धन्यवादापासून सुरुवात करतो. आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना, युनिव्हर्सला, ह्या सगळ्या निसर्गाला
आपण धन्यवाद देतो. हे देणं फार महत्वाचं आहे. कधी तुम्ही विचार केलाय का, तुम्ही तुमची आई वडील असतील, घरी ते आई बहीण कोणी तुमच्यासाठी जेवण जे बनवत असतील, कधी तुम्ही त्यांना त्याच्यावरून धन्यवाद थँक्यू म्हटलं आहे का? नसेल म्हटलं तर आत्ता म्हणा, सुरुवात करा. म्हणून पहा किती छान वाटतं. जे आपल्यासाठी करतात त्याबद्दल धन्यवाद देणं किती छान असतं. आणि म्हणून आपण आपल्या मेडिटेशनमध्ये सुरुवातीपासून आणि नंतरही धन्यवादानेच आपण धन्यवाद त्याच्यामध्ये आपलं हा मेन इन्ग्रेडियंट आहे. त्यामुळे धन्यवाद देणं खूप खूप गरजेचं आहे. तर याच्यावर नक्की चिंतन करा. जे काही मिळतं आहे, जिथून मिळतं आहे, जसं मिळतं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद ग्रॅटिट्यूड बाळगणं खूप गरजेचं आहे. करून पहा, स्वतः अनुभव घ्या या गोष्टींचा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.